जे क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वासा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्वग्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ मंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेले जो अज्ञान ती मिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण्या वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर सोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी व्यास वाल्मिकी महाज्ञानी बाहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन साष्टांग माझे कविकुल मुकुटावंत स नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून न्यातेही डोलिविती मान तयाचे चरण नमियले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मग दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले तरी हे अमृत जाणोनी आदर धरावा श्री श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादधीतुनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्ती परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकर पर्णावस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभा नमस्तु श्री गणेशाय नमः कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोट माझाधारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याचा दिवशीचाच्या आदर तयाचा केला की त्याच्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवोनी दोहोवरी तिजवरी बैसिले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगाटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोल तीर्थे समग्र 80 हजारो नगरे आम्ही देखली मग तेथून सहज गती पातलो गोदाटाक प्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांपरी वर्णिली केला गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबासी पातलो येवोनी मंगलवेड्यास बहुत दिवस केला वास मग येवोनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहलो तेथून स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ दिश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले तैपासून या नगरात
आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. 12 वर्ष मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबरा लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु.